प्रयत्न येतोय पहिल्या प्रश्नाकडे. नोंदणी आणि मुद्रांक विभाग जो आहे हा असतो मित्रांनो आपल्या महसूल विभागाच्या अंतर्गत. त्यामुळे असे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतील. महसूल दिन कधी साजरा केला जातो? चला, महसूल दिन कधी साजरा केला जातो? जास्त तुमचा वेळ घेत नाही. महसूल दिन कधी साजरा केला जातो? गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. फक्त जीएस कोर्सवर, बाकी कोर्सेसवर नाहीये. उद्या आणि परवा 2 दिवसासाठी. ठीक आहे? चलो मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? त्याचबरोबर आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकेल, भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? हे सगळ्यांना माहित आहे. मात्र समोर आणखी एक, महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री कोण आहेत? हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री. आणखी विचारला जाऊ शकेल मित्रांनो तुम्हाला, महाराष्ट्राच्या या महसूल विभागामध्ये महसूल सचिव म्हणून कोण काम करतं? महसूल सचिव. याच्या अगोदरचे 2 सेशन झालेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण 3-3 क्वेश्चन हे या विभागाचे घेतलेले, ते व्यवस्थित पाहून घ्या. इथे तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो तो भाग मी तुम्हाला तुमचा घेतोय. भारत सरकार जे आहे, या भारताचे महसूल सचिव कोण आहेत हेही विचारलं जाऊ शकतं. भारताचे महसूल सचिव. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकेल, सध्या नोंदणी महानिरीक्षक म्हणून कोण काम पाहतं? नोंदणी महानिरीक्षकाबरोबरच हे पद आणखी एक नावाने ओळखलं जातं, मुद्रांक नियंत्रक म्हणून कोण काम पाहतं? मुद्रांक नियंत्रक म्हणून कोण काम पाहतं? असे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला विचारलं जाईल की नोंदणी उपमहानिरीक्षक पुणे यांचं नाव काय? उपमहानिरीक्षक पुणे यांचं नाव काय आहे? आता हे प्रश्न विचारले जाऊ शकते. बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर आहे. महसूल दिन जो आहे हा महसूल दिन साजरा केला जातो. हा, तुम्ही काय करत चला, तुम्ही इथं हे लिहित असताना हे नाव फक्त अर्थमंत्री लिहून समोर लिहिलं तरी चालतं. महसूल मंत्री सगळ्यांना माहित आहे, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे. त्याच्यानंतर विचारलं जाईल अर्थमंत्री भारताच्या निर्मला सीतारामन. हे सोपं आहे. बर, आता तुमचा मुख्य भाग येतो. अर्थ राज्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे अर्थ राज्यमंत्री हे आपल्याला पाहायला मिळतात योगेश कदम. योगेश कदम नाव लक्षात असू द्या. त्याच्यानंतर महसूल सचिव महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत? मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे जे महसूल सचिव असतात तेच महसूल सचिव नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे सुद्धा असतात. नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे सुद्धा असतात. यांचं नाव आपल्याला माहित पाहिजे, ते आहे राजेश कुमार. काय नाव आहे? राजेश कुमार जे आहे हे नाव आपल्याला यांचं या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे चला, भारताचे महसूल सचिव जर म्हटलं, इथं कन्फ्युज व्हायचं नाही. अरविंद श्रीवास्तव जे आहेत हे भारताचे अरविंद श्रीवास्तव हे भारताचे महसूल सचिव म्हणून ओळखले जातात. नोंदणी आणि महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक सगळ्यांना माहित आहे. ज्यांचं जे ऍड आलेली आहे त्याच्यावरच नाव आहे रवींद्र बिनवडे. काय नाव आहे? रवींद्र बिनवडे. आणि नोंदणी उपमहानिरीक्षक जे पुणे ठिकाणचे आहेत त्यांचं नाव आहे उदयराज चव्हाण. काय नाव आहे? उदयराज चव्हाण. चला येऊया इकडं. इथं महसूल दिन कधी साजरा केला जातो असं विचारलंय, तर हा महसूल दिन मित्रांनो 1 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. भारताचं आर्थिक वर्ष जर तुम्हाला विचारलं, आपलं वर्ष कसं 1 जानेवारी पासून सुरू होतं, तसं भारताचं असो महाराष्ट्राचं असो आर्थिक वर्ष जे आहे हे आपल्याला पाहायला मिळतं 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत हे आर्थिक वर्ष आपल्याला पाहायला मिळतं. हे लक्षात असू द्या, परीक्षेला विचारल्या जाऊ शकतं. IMP. ठीक आहे, चलो ठीक आहे.
हे हे याच्या अगोदर सुद्धा घेतलेले आहेत मित्रांनो. हे बघण्या अगोदर आपले 2 याच्या अगोदर सेशन जे झालेले ती तिसरं सेशन आहे. याची लिंक मी काय करतो कमेंट बॉक्स मध्ये टाकून देतो, तुम्ही तिथून पहा. लेक्चर संपल्यानंतर टाकून देतो. चला जास्त तुमचा वेळ घेत नाही. IBPS पॅटर्न जो आहे हा आणखी फोकस करतो तो म्हणजे वेगवेगळ्या निर्देशांकावर. जागतिक आनंदी निर्देशांक 2025 या निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलाय. मात्र याच्या बरोबरच मी 2025 मधले आणखी काही निर्देशांक हे तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. चलो मला सांगा लेक्चर समजतं का? समजत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आपण परीक्षेपर्यंत ही सिरीज कंटिन्यू ठेवू. ठीक आहे. चला इथं विचारलंय जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारत जो आहे हा आपल्याला कितव्या स्थानावर भारताचं स्थान पाहायला मिळतं. आता हेच नाही तुम्हाला आणखी काही निर्देशांक विचारले जातील जिथं भारताचं स्थान तुम्हाला विचारलं जाईल. जसं वर्ल्ड प्रेस फ्रीडम ज्याला आपण म्हणतो जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक. प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांक या निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानी आहे असं विचारलं जाईल. बघा सगळे देतो 2025 मधले महत्वाचे बरं का. जागतिक आनंदी निर्देशांक, जागतिक आनंदी निर्देशांक याच्यामध्ये भारत कितव्या स्थानी आहे हे 2025 आहेत बरं का. जिथं 2024 असेल मी मेन्शन करेल. त्याच्यानंतर हवामान बदल प्रदर्शन निर्देशांक. प्रदर्शन आता इथं मी फक्त भारताचं स्थान नाही जगामध्ये 1 नंबर कोण आहे आणि भारत कितव्या स्थानावर आहे हे सगळं तुम्हाला देणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की जगातील भारत जी आहे ही कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. हे याच वर्षी घडलेलं आहे. अर्थव्यवस्था परीक्षेला प्रश्न या अर्थव्यवस्थेवर 3 पद्धतीने येतात. एक जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती, 2 भारत कोणाला खाली सारून वर गेला आणि तिसरं टॉप 5 मध्ये किंवा टॉप 3 मध्ये कोणते कोणते देश आहेत असं विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर निर्देशांकाचा भाग जर आपण पाहिला मानव विकास निर्देशांक विचारला जाईल. मानव विकास निर्देशांक विचारला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल 5 नंबर 6 नंबर विचारलं जाईल की जागतिक भविष्य कौशल्य निर्देशांकामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे. भविष्य कौशल्य निर्देशांक ठीक आहे. त्याच्यानंतर विचारलं जाईल जागतिक आतंकवाद निर्देशांक. जागतिक आतंकवाद निर्देशांक जे याच्या अगोदर IBPS ने जसे विचारलेले आहेत त्याच अँगलने घेतोय लक्षात घ्या. त्याच्यानंतर ग्लोबल क्राईम इंडेक्स. ठीक आहे. चलो आता टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत कितवा आहे. जागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत आहे 151व्या स्थानावर. इकडं मी देतोय पहिल्या स्थानावर कोण आहे तर पहिल्या स्थानावर आपल्याला नॉर्वे पाहायला मिळतं. कोण, नॉर्वे पाहायला मिळतं. पलीकडल्या लाईनला पहिलं स्थान. जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारत 118व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोण असं जर विचारलं तर डेन्मार्क जे आहे हे आपल्याला पहिल्या स्थानावर आहे. परत एकदा हे जे सगळं मी इथं घेतोय याची PPT मी अवेलेबल करून देत असतो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. जसंही लेक्चर संपलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिसते तिथं क्लिक करायचं. याच्या अगोदरचे लेक्चर त्याच्या नोट्स आणि याही नोट्स तुम्हाला तिथं मिळून जातील. ठीक आहे. चला जागतिक हवामान बदल प्रदर्शन निर्देशांकामध्ये भारताचं स्थान हे 10वे आपल्याला पाहायला मिळतं. कितवे, 10वे. पहिल्या स्थानावर कोण आहे असं जर विचारलं तर याच्यामध्ये पहिल्या स्थानावर इथं फिनलँड आहे. याच्या खाली डेन्मार्क आहे. फिनलँड जे आहे हे आनंदी निर्देशांकामध्ये पहिल्या स्थानावर आहे फिनलँड. आणि हवामान बदल प्रदर्शन या निर्देशांकावर डेन्मार्क जे आहे हे पहिल्या स्थानावर आपल्याला पाहायला मिळतं. भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे, बनलेली आहे तर ही 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे. पहिली सगळ्यांना माहित आहे ती आहे अमेरिका USA. दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन. तिसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी आणि 4थ्या क्रमांकावर आहे भारत. मग कोणाला भारतानं खाली टाकलं
5व्या क्रमांकावर जे आहे त्याचं नाव आहे जपान. जपानला खाली टाकून भारत जपानच्या वर निघून गेला. म्हणून 3 अँगलनं जर प्रश्न आले, भारत कितव्या स्थानावर, सर्वाधिक मोठी कोण आणि टॉप 5 मध्ये 5व्या क्रमांकाचं कोण, भारत कोणाला टाकून पुढे गेलेला आहे, जपानला टाकून. मानव विकास निर्देशांकाचा आपण जेव्हा विचार करतो, भारताचा मानव विकास निर्देशांक 130 आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या क्रमांकावर कोण आहे असं जर तुम्हाला विचारलं, आईसलँड जो आहे हा देश, आईसलँड जो आहे हा पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो. जागतिक भविष्य कौशल्य निर्देशांकाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा भारताचं स्थान जे आहे हे 25वा आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. अमेरिका. जागतिक आतंकवाद निर्देशांकाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा भारताचं स्थान 14व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे बुर्किना पासो. बुर्किना पासो आफ्रिका खंडातला हा देश आहे. हा पहिल्या क्रमांकावर आहे जागतिक आतंकवाद निर्देशांकामध्ये. ग्लोबल क्राईम इंडेक्सचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा भारताचं स्थान आहे 10व्या क्रमांकावर आणि पहिल्या क्रमांकावर आहे रशिया. कोणता देश? रशिया. हे महत्वाची निर्देशांक आणि IBPS पॅटर्न नुसार हे निर्देशांक तुमच्या समोर घेतलेले. मग जागतिक आनंदी निर्देशांकामध्ये भारताचं स्थान जे आहे हे आपल्याला कारण लाईव्हची संख्या जास्त आहे, लाईकची संख्या कमी आहे. जेवढा प्रतिसाद जास्त तेवढं तुमच्या समोर आणखी जास्तीत जास्त येण्याचा मी प्रयत्न करेल. चलो चला घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा पुढचा प्रश्न आहे, UNDP ने कोणत्या वर्षी पहिला मानव विकास अहवाल प्रसिद्ध केला होता? IBPS पॅटर्न नुसार आपण प्रश्न घेतोय. चला फास्ट. हा भूक निर्देशांक 105 हे 24 आहे. 25 आणखी काही निर्देशांक हे तुमच्या समोर आणखी लेक्चर सिरीज होणार आहे, कारण एकाच प्रश्नावर आपण जास्त वेळ देऊ शकत नाही. ठीक आहे. चला इथं तुम्हाला विचारलं UNDP. आता हा अहवाल जो आहे मानव विकास निर्देशांक, मानवाचा विकास किती झालेला आहे हे शोधणारा निर्देशांक. UNDP याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. बघा डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. चला मित्रांनो, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जी आहे याची स्थापना तुम्हाला विचारली. UNDP ची स्थापना, ही स्थापना आपल्याला झालेली पाहायला मिळते 1965 रोजी. कधी? 1965. ही काय करत असते? हे मानव विकास निर्देशांक जाहीर करत असते. मानव विकास निर्देशांक जे आहे हा काढत असते. त्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो. हा HDI पहिल्यांदा कधी काढला? पहिल्यांदा हा HDI कधी काढला? तर पहिल्यांदा मित्रांनो HDI 1990 मध्ये काढला. मानव विकास निर्देशांक. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल HDI चा जनक कोण किंवा मानव विकास निर्देशांकाचा जनक कोण? तर दोन नावं लक्षात असू द्या. मानव विकास निर्देशांकाचा जनक मेहबूब उल हक यांना म्हटलं जातं. मेहबूब उल हक यांना म्हटलं जातं. मेहबूब उल हक. आणि त्याचबरोबर अमर्त्य सेन जे आहे यांचं सुद्धा काम, अमर्त्य सेन मानव विकास निर्देशांक काढत असताना आपल्याला यांचं सुद्धा योगदान पाहायला मिळतं. मेहबूब उल हक हे पाकिस्तानचे आहेत आणि जे अमर्त्य सेन आहेत हे आपल्याला भारताचे पाहायला मिळतात. भारत. पुढे चला, तुम्हाला आणखी काय विचारलं जाईल? मानव विकास निर्देशांकाचे घटक विचारले जातील. पहा HDI चे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे घटक परीक्षेला खूप वेळा आलेले आहेत, म्हणून याला मी IMP करतोय. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे घटक मित्रांनो याचे मुख्यतः 3 घटक आहेत. एक, दीर्घ व आरोग्यमयी जीवन. लक्षात घ्या, दीर्घ व आरोग्यमयी जीवन. आरोग्यमयी जीवन हे काढत असताना दुसरा घटक विचारात घेतला जातो. म्हणजे मानव विकास निर्देशांक काढत असताना पहिला घटक विचारात घेतला जातो दीर्घ व आरोग्यमयी जीवन. दुसरा घटक विचारला जातो शिक्षण. दुसरा घटक विचारला जातो शिक्षण. आणि तिसरा घटक विचारला जातो चांगले जीवनमान. चांगले जीवनमान. बघा
आलटून पालटून काही शब्द विचारले जातील, जसं दीर्घ व आरोग्यमयी जीवनच्या जागी फक्त आरोग्य विचारलं जाईल तरी सुद्धा ते योग्य आहे. क्लिअर? समजते सगळ्यांना? हा झाला कशाबद्दल? युएनडीपी आणि ते युएनडीपी जे कार्य करतं त्याच्याबद्दल. मग युएनडीपी केवळ एकच निर्देशांक काढतं का? तर उत्तर आहे नाही. पहा, एकच निर्देशांक काढतं का? तर उत्तर आहे नाही. काही महत्वाची निर्देशांक ज्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की तुम्हाला विचारलं जाऊ शकेल की असमानता समायोजित निर्देशांक, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक कधीपासून सुरू करण्यात आला? HDI मानव विकास निर्देशांक. काही महत्वाचे निर्देशांक हा सुरू कधीपासून करण्यात आला? मित्रांनो, हा सुरू 2010 पासून करण्यात आला. परीक्षेला जसं HDI बद्दल विचारलं जातं तसं आणखी निर्देशांकाबद्दल विचारलं जातं. त्याच्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक कधीपासून सुरू करण्यात आला? असमानता निर्देशांक हा कधीपासून सुरू करण्यात आला? तर मित्रांनो, हा निर्देशांक जो आहे हा निर्देशांक सुद्धा 2010 पासून. कोणाच्या जागी सुरू करण्यात आला? तर याच्या अगोदर मित्रांनो 1995 ला एक निर्देशांक काढला सुरू होता ज्याचं नाव होतं GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. हा बंद करून याच्या जागी 2010 मध्ये लैंगिक असमानता निर्देशांक सुरू करण्यात आला. आणखी दोन नाव लक्षात घ्या. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजे ज्याला आपण बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतो. हा सुद्धा परीक्षेला विचारला गेलेला आहे IBPS द्वारे. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. तर हा निर्देशांक मित्रांनो सुरू 2010 पासून झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर्वात शेवटी 3 नंबर 4 नंबर GDI परत सुरू करण्यात आला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स ज्याला आपण म्हणतो. 2014 पासून हा सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे इथं तुमचं उत्तर UNDP ची स्थापना तुम्हाला विचारली तर 1990 मध्ये सॉरी सुरू कोणी पहिला मानव विकास निर्देशांक सुरू कधी केला? स्थापना नाही विचारली, सॉरी. पहिल्यांदा कधी सुरू झाला? कधी प्रसिद्ध केला विचारलाय? 1990 मध्ये. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे हे 3 इथे बरोबर आहे. वैभव सर, प्रत्येक परीक्षेत IBPS ऑप्शन 5 विचारत नाही. काही परीक्षेमध्ये IBPS 4 ऑप्शनचे सुद्धा प्रश्न विचारत आहे. पहिल्यांदा परीक्षा देत असाल तर मी सांगतो ते ऐकून घ्या. हे बिनकामाचं ज्ञान पाहिजे. अहो तुम्हाला प्रश्नाशी घेणं देणं का ऑप्शनशी घेणं देणं? तुम्हाला जर उत्तर 1990 माहिती आहे, 5 काय 10 जरी ऑप्शन दिले तरी तुम्हाला उत्तर तेच टिक करायचंय ना. चला, समजलं? घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. चलो. चल, पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा कुठे गेला? हा 2011च्या जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची बहुसंख्य लोकसंख्या रिकामी जागा आहे. करंट अफेअर कोणत्या महिन्यापासून करावं? करंट अफेअरला लिमिट नसते, पण मला वाटतं जानेवारी महिन्यापासून, जानेवारी ते जुलै, आणि जर वाटलंच तर नोव्हेंबर डिसेंबरचं एक रिव्हिजन मारून टाका. धन्यवाद. नैतिक वाघ. चला, आता या प्रश्नाचं थोडंसं एक्सप्लेनेशन घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा लक्षद्वीप याच्याबद्दल चर्चा करूया. लक्षद्वीप मित्रांनो, भारताच्या हद्दीमध्ये जे बेट आहेत त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अरबी समुद्रातील बेटे आणि दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो ती म्हणजे बंगालच्या उपसागरातील बेटे आणि अरबी समुद्रातील बेटे. अरबी समुद्रामध्ये जो बेटांचा समूह आहे या बेटांच्या समूहाला लक्षद्वीप बेट समूह असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? लक्षद्वीप बेट समूह. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यावर प्रश्न कोणत्या अँगलने विचारले जातात? मित्रांनो, लक्षद्वीप बेट समूहाचे मुख्यतः आपण दोन भाग पाहतो. एक वर लक्षद्वीप
आणि आमनदीव हे बेट समूह आहेत. आणि यांच्या दरम्यान एक अक्षवृत्त जातं. या अक्षवृत्ताचं नाव आहे 9 अंश उत्तर अक्षवृत्त. याच्या दरम्यानचा जो बेटाचा भाग आहे याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं मिनिकॉय बेट समूह किंवा मिनिकॉय बेट असं याचं नाव आहे. लक्षद्वीप बेट समूहाच्या एक्झॅक्ट खाली मिनिकॉयच्या दक्षिणेला आपल्याला एक देश पाहायला मिळतो. मिनिकॉयच्या दक्षिणेला 8 अंश उत्तर अक्षवृत्त जे आहे याच्या खाली आपल्याला एक देश पाहायला मिळतो. याचं नाव आहे मालदीव. कोणता देश आहे? मालदीव नावाचा देश. आता चर्चा करूया लक्षद्वीप बेट समूहाची. मित्रांनो, लक्षद्वीप बेट समूह जे आहे हा बेट समूह 2 भागामध्ये विभागला जातो. जसं मी तुम्हाला म्हटलं, उत्तरेकडे असणारा जो भाग आहे याचं नाव आहे लक्षद्वीप आमनदीव आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे मिनिकॉय. मित्रांनो, मिनिकॉय जे आहे हे लक्षद्वीप बेट समूहातील सर्वात मोठं बेट म्हणून ओळखलं जातं. कोणतं? मिनिकॉय बेट. मित्रांनो, लक्षद्वीप बेट समूह जसं बेट समूह आहे तसाच हा एक केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे. लक्षद्वीप बेट समूह जो आहे हा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. केंद्रशासित प्रदेश. या बेट समूहाचं क्षेत्रफळ जर विचारात घेतलं तर या बेट समूहाचं क्षेत्रफळ आपल्याला पाहायला मिळतं केवळ 32 चौरस किलोमीटर. किती? 32 चौरस किलोमीटर. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी जी आहे ही राजधानी आहे कावरत्ती. कावरत्ती. भारताची ही जी मुख्य भूमी आहे मित्रांनो, तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं या बेट समूहाचं मुख्य भूमीपासून कमीत कमी अंतर जे आहे हे अंतर आपल्याला 108 किलोमीटर पाहायला मिळतं. मुख्य भूमीपासून अंतर किती आहे? 108 किलोमीटर. मित्रांनो, हा बेट समूह कशापासून बनलेला आहे? हे प्रवाळांपासून बनलेला आहे. प्रवाळांपासून. कोणत्या जातीचे प्रवाळ आपल्याला या बेट समूहामध्ये पाहायला मिळतात? तर ॲटॉल्स जातीचे प्रवाळ जे आहेत आपल्याला या बेट समूहामध्ये पाहायला मिळतात. ॲटॉल्स जातीच्या प्रवाळापासून. मित्रांनो, लक्षात घ्या, या बेट समूहामध्ये जवळपास 90% लोकसंख्या जी आहे ही आदिवासी आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी लोकसंख्या. आदिवासी लोकसंख्या. आणि मित्रांनो, या भागामध्ये असणारा जो मुस्लिम वर्ग आहे हा मुस्लिम वर्ग सुद्धा आपल्याला एसटी मध्येच पाहायला मिळतो. म्हणजे आदिवासी मध्ये आपल्या इथं कसं आहे, मुस्लिम काही अल्पसंख्याकमध्ये टाकलेले आहेत, काही ओपन मध्ये, तसं इथं नाही. इथं 90% आदिवासी हे मुस्लिम आहेत आणि इथं मुस्लिम जनसंख्या सर्वात जास्त आहे. मुस्लिम म्हणजे इथलचे मुस्लिम आदिवासीमध्ये एसटी कास्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर इथं उत्तर तुमचं इथं टिक तुम्ही करू शकता. मुस्लिम जे आहे हे उत्तर तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हा जे लक्षद्वीप बेट समूह आहे याचं नाव म्हणजे याचा अर्थ जे आहे नावाचा अर्थ काय होतो? नावाचा अर्थ होतो लाख बेटांचा समूह. लाख बेटांचा समूह याच्या नावाचा अर्थ होतो लक्षद्वीप. लाख बेटांचा समूह असा आपल्याला याचं नाव पाहायला मिळतं. आणखी 2 महत्वाचे प्रश्न जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. लक्षद्वीपला पर्यटकांचा स्वर्ग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पर्यटकांचा स्वर्ग खालीलपैकी कोणत्या भागाला म्हटलं जातं? भारताच्या लक्षद्वीपला म्हटलं जातं. लक्षद्वीपमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक पिट्टी नावाचं बेट आहे आणि या पिट्टी बेटावर आपल्याला या ठिकाणी पिट्टी अभयारण्य सुद्धा पाहायला मिळतं. लक्षद्वीप मधलं अभयारण्य जर विचारलं, पिट्टी अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतं, जे की पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. पक्ष्यांसाठी पक्षी अभयारण्य म्हणून आपण आहे अभयारण्य ओळखू शकतो. असो, लक्षद्वीप बद्दल आता काही प्रश्न आला तर तुम्ही एवढ्या राईट 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 किशोर सर बरोबर आहे. एवढ्या माहितीवर तुम्ही लक्षद्वीप बद्दलची म्हणजे लक्षद्वीप बद्दल विचारलेला कोणताही प्रश्न सोडू शकता. ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. मुस्लिम जनसंख्या या ठिकाणी सर्वात जास्त आहे. चला, चलायचं पुढं. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चला, लाईव्ह जास्त आहेत आणि लाईक कमी आहेत. त्यामुळं जे नवीन असतील त्यांनी लेक्चर लाईक करा. आवडलं तर लाईक करा बरं का, उगा म्हणायलो म्हणून लाईक नका करू. चलो, चलायचं पुढच्या प्रश्नाकडे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही इकडच्या पद्धतीनं. चलो.
घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा प्राचीन इतिहासावर एखादा प्रश्न असतो. वाकाटक राजवंशातील पहिला विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता? धन्यवाद रुपाली मॅडम. चलो, वाकाटकवर काय प्रश्न विचारले जातात? वाकाटक घराणे. मित्रांनो, वाकाटकवर प्रश्न याच्यासाठी विचारले जातात कारण हे महाराष्ट्रातलं एक महत्वाचं घराणं होतं, वाकाटक घराणे. आता याच्यावर कॉमनली विचारले जाणारे प्रश्न कोण? वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता? बघा, कॉमनली विचारले जाणारे प्रश्न. संस्थापक वाकाटक घराणे हे कोणाच्या समकालीन होतं? समकालीन. वाकाटक घराण्याचे समकालीन कोण होतं हे विचारलं जाईल. तुम्हाला आणखी विचारलं जाईल की वाकाटक घराणे जे आहे या वाकाटक घराण्याचं मूळ स्थान कुठं आहे? मूळ स्थान, मूळ ठिकाण कुठं आहे? आणि याच्यातले काही प्रमुख राज्यांबद्दल परीक्षेला प्रश्न विचारले जातात. प्रमुख राज्य, जसं की हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता चला याचं एकेकाचं उत्तर तुम्हाला देतो. वाकाटक घराण्याचं संस्थापक जर तुम्हाला विचारलं तर वाकाटक घराण्याचा संस्थापक आहे विंध्य शक्ती. बघा, वन लाइनर क्वेश्चन मध्ये तुमचा हा मुद्दा कव्हर होऊन जातो. वाकाटक घराण्याचा संस्थापक यांनी दिलेला आहे कोण? विंध्य शक्ती. विंध्य शक्ती, आता बाकी पुढे आपण बघूया कोणाच्या समकालीन होतं हे घराणं. तर मित्रांनो, उत्तर भारतामध्ये यावेळेस गुप्त घराणं होतं. गुप्त घराणं, गुप्त घराणे याच्या समकालीन आपल्याला हे घराणं पाहायला मिळतं. याचं मूळ स्थान कुठं आहे? तर याचं मूळ स्थान मित्रांनो बरार या ठिकाणी आहे. बरार म्हणजे सध्याचा विदर्भ. त्याच्यामुळे आपल्याला याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण हे महाराष्ट्रामध्ये असणारं घराणं होतं. वाकाटक घराण्यातील प्रमुख राजापैकी पहिला राजा आहे, त्याचं नाव आहे प्रवरसेन प्रथम. काय नाव आहे? प्रवरसेन प्रथम. प्रवरसेन प्रथम जो आहे मित्रांनो हा विंध्य शक्तीचा मुलगा. विंध्य शक्ती जो या घराण्याचा संस्थापक आहे, विंध्य शक्तीचा मुलगा. तुमचं उत्तर तुम्हाला इथं मिळालं. विंध्य शक्ती राजवंशातील म्हणजे वाकाटक मधील पहिला राजवंशातील पहिला विंध्य शक्तीचा उत्तराधिकारी कोण? त्याचं नाव आहे प्रवरसेन प्रथम. पहिला प्रवरसेन म्हणू शकता. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं बरोबर आहे. मग एवढंच उत्तर येईल का? नाही, याच्यावर आणखी काही प्रश्न उत्तर तुम्हाला विचारले जाऊ शकतात. जसं की आता हे प्रवरसेन प्रथम बद्दल विचारलं जातं. मित्रांनो, हा या घराण्यातला सम्राट उपाधी धारण करणारा, पहा, सम्राट उपाधी धारण करणारा एकमेव राजा होता. एकमेव राजा होता ज्याला सम्राट उपाधी आहे. कशामुळे? कारण मित्रांनो, या प्रवरसेन प्रथमनं परीक्षेला आलेला प्रश्न परत तुम्हाला सांगतो, मात्र हा TCS ला आला होता. याने 4 अश्वमेध यज्ञ केले. 4 अश्वमेध यज्ञ. 4 अश्वमेध यज्ञ केले. मित्रांनो, अश्वमेध यज्ञाबद्दल जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगतो. अश्वमेध यज्ञ म्हणजे एखादा राजा आहे आणि त्या राजानं स्वतःची सेना वगैरे व्यवस्थित केली, कर्तृत्व गाजवलं, तर तो राजा स्वतः किती बलशाली आहे हे पाहण्यासाठी एक घोडा जो आहे, घोड्याची पूजा केली जायची. घोड्याला पूजा करून त्याला म्हणजे टिळा वगैरे लावून घोड्याला सोडलं जायचं. घोडा जितपर्यंत म्हणजे घोडा समोर चालायचा आणि या राजाचं सैन्य मागे चालायचं. म्हणजे काय असायचं की हा घोडा जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत तो राज्य विस्तार माझा आहे किंवा तिथपर्यंत माझं राज्य आहे असं हा राजा घोषित करत असे. ह्या घोड्याला जर कोणी धरलं, कोणी पकडलं तर त्याच्यासोबत याची सेना जी आहे ही युद्ध करायची आणि याची सेना याला हरवून हा जो भाग आहे म्हणजे हे परत घोडा जो आहे हा पुढे चालायचा. तर यानं याला हरवलं तो अश्वमेध यज्ञ सफल झाला नाही असं समजायचे. असा 1 वर्ष हा जो घोडा आहे हा घोडा जिथपर्यंत जाईल मग ते सगळं साम्राज्य जे आहे हे साम्राज्य या राजाचं आहे असं घोषित केलं जायचं. मित्रांनो, घोडा 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर घोड्याला वापस आणलं जायचं. तिथं यज्ञ केला जायचा, त्याला नाव होतं अश्वमेध यज्ञ. आणि अश्वमेध यज्ञाबरोबर घोडा, बैल याची आहुती दिली जायची. जो घोडा 1 वर्ष कमावलेला आहे त्याचीच आहुती याच्यामध्ये दिली जायची. असो, त्याला अश्वमेध यज्ञ म्हणायचं की मी किती बलवान आहे, मी किती बलशाली आहे हे दाखवण्यासाठी असे 4 अश्वमेध यज्ञ जे आहे हे प्रवरसेन प्रथमने केलेलं आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला जर विचारलं याची राजधानी कोणती? राजधानी, तर मित्रांनो याने एक राजधानी स्थापन केली ज्याचं नाव आहे कंचानगर. कंचानक
नगर. क्लिअर? येते लक्षात? मित्रांनो, मात्र याच्यानंतर म्हणजे प्रवरसेन प्रथम जे आहे याच्यानंतर वाकाटकाचे दोन भाग पडले, दोन घराणे झाले. बघा, हे महाराष्ट्राचं आहे म्हणून परीक्षेला विचारलं जाईल. प्रवरसेन प्रथम नंतर वाकाटकाचे दोन विभाग पडले, दोन घराणे पडले. पहिलं घराणं जे आहे ज्याला आपण म्हणतो नंदीवर्धन शाखा, नंदीवर्धन शाखा, आणि दुसरी जी शाखा आहे त्या दुसऱ्या शाखेचं नाव आपल्याला पाहायला मिळतं वत्सगुल्म शाखा. म्हणून बघा वाशिमला वत्सगुल्म का म्हटलं जातं? वत्सगुल्म शाखा. नंदीवर्धन शाखा जी आहे ही शाखा याचा मुलगा प्रवरसेनचा गौतमीपुत्र याच्या म्हणजे याच्या मुलाने सुरू केलेली, वारसदाराने सुरू केलेली पाहायला मिळते. आणि वत्सगुल्म शाखा जी आहे ही वाशिमची प्रवरसेनचा दुसरा मुलगा यानं सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा पद्धतीनं परीक्षेला प्रश्न हे तुम्हाला वाकाटकवर विचारले जाऊ शकतात. प्रवरसेन प्रथमचं नाव आपल्याला महत्वाचं आहे. हा, आणखी एक आता मला आठवलं जस्ट, आणखी एक नाव प्रमुख राजा आहे प्रवरसेन द्वितीय. मित्रांनो, प्रवरसेन द्वितीय सुद्धा इथं ऑप्शन मध्ये आहे का? हे आहे ना ऑप्शन मध्ये, कारण याची ख्यातीच तेवढी होती. प्रवरसेन द्वितीय, हा प्रवरसेन द्वितीय कोणत्या घराण्याचा होता, कोणत्या शाखेचा होता? तर हा मित्रांनो नंदीवर्धन शाखेचा होता. नंदीवर्धन, फक्त दोन वाक्य याच्याबद्दल मी लिहून देतोय. नंदीवर्धन शाखेचा होता वाकाटकाच्या. आणि हा जो प्रवरसेन द्वितीय आहे याचे या वाकाटक घराण्यामध्ये सर्वाधिक ताम्रपत्र जर कोणाचे सापडले असतील, सर्वाधिक पुरावे जर कोणाचे सापडले असतील ते आपल्याला प्रवरसेन द्वितीयचे सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, प्रवरसेन प्रथमने एक ग्रंथ लिहिला होता. या ग्रंथावर वारंवार प्रश्न विचारले जातात. या ग्रंथाचं नाव आहे सेतुबंध. सेतुबंध याची रचना प्रवरसेन द्वितीयने केलेली आपल्याला पाहायला मिळते. याला आणखी एक नाव आहे रावणहो. रावणहो, रावणवहू याच ग्रंथाचं नाव आहे. असो मित्रांनो, याचा दरबारी होता, त्याचं नाव आहे कालिदास. कवी कालिदास तुम्ही ऐकला असेल. याच्या दरबारामध्ये काही दिवस कवी कालिदास होता आणि याच कवी कालिदास होते आणि यांनी याच दरबारामध्ये आपल्याला मेघदूत नावाची रचना केलेली पाहायला मिळते. असो, सांगायला भरपूर आहे. सांगायला डोक्यात असलं की कुठेही म्हणजे किती वेळ माणूस याच प्रश्नावर बसतं. पुन्हा मी वापस येतोय. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. वाकाटक राजवंशातील पहिल्या विंद शक्तीचा उत्तराधिकारी कोण होता? उत्तर आहे प्रवरसेन प्रथम. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. चला, मी नांदेडकर, मी नंदुरबारकर, आपण आलोत कशासाठी? चलो. हा, कालिदासची रचना आहे मेघदूत. ते काय सांगायला गेले एक प्रश्न असं वाटतं जेवढं आहे तेवढं सांगत बसावं, पण वेळ पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला घेऊन जायला भाग पाडतो. चला, घ्या पुढचा प्रश्न तुमच्या समोर. हा, घ्या उत्तर, सांगा उत्तर. 1978 ते 1991 दरम्यान संयोजन सुरू केले गेले पंचवार्षिक योजनांचे कोणते? अच्छा, हे ट्रान्सलेट केलेला प्रश्न आहे त्यामुळे समजून घ्या. याच्या दरम्यान कोणत्या पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या असं याचा सरळ सरळ अर्थ आहे. चला अनिता मॅडम, धन्यवाद. या उत्तर फास्ट. सर्वात पहिल्यांदा मित्रांनो, पंचवार्षिक योजना लक्षात घ्या. मी कन्सेप्ट समजून सांगतो. कारण काय, जीएस मध्ये जोपर्यंत कन्सेप्ट तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्ही जीएस चा अभ्यास करू शकत नाही. पंचवार्षिक योजना म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि असं म्हणतात की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये सुई सुद्धा निर्माण होत नव्हती, एवढी आपली बिकट अवस्था होती, भारताची बिकट अवस्था होती. तर मित्रांनो, याच्यामध्ये भारताला त्या स्वतःचा तर विकास करायचा आहे. मग भारताला विकास करत असताना पंचवार्षिक योजनेमधून आपण हे घेतलं पाहिजे की आपल्याला काही जर नियोजन करायचं असेल, म्हणजे काही आपल्याला जर कुठं ध्येय गाठायचं असेल तर ते टप्प्याटप्प्यानं गाठलं पाहिजे. मग त्या ठिकाणी आपले जे संसद आहे, आपले जे मंत्रिमंडळ आहे यांनी पंचवार्षिक योजना ही रशियाकडून स्वीकारली आणि 5-5 वर्षाचे टप्पे करून दिले.
पहिल्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय ध्येय साध्य करायचे हे ध्येय समोर ठेवलं, त्याच्यासाठी उपाययोजना केल्या, अंमलबजावणी केली आणि सर्वात शेवटी या 5 वर्षामध्ये किती ध्येय साध्य केले याचा लेखाजोखा ठेवला. पुन्हा पुढच्या 5 वर्षामध्ये काय साध्य करायचंय हे आपण जी आपलं प्लॅन केला, जे नियोजन केलं, यालाच म्हटलं जातं पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना 5-5 वर्षाच्या हे आपल्याला कुठपर्यंत आपल्याला उपाययोजना करायच्यात, आपल्याला नियोजन करायचं याला म्हणायचं पंचवार्षिक योजना. आता मित्रांनो पंचवार्षिक योजना लक्षात घ्या, परीक्षेला विचारला जाऊ शकतो, कालावधी विचारला जाऊ शकतो. पहिल्या 3चा कालावधी आपण जर विचारात घेतला, पहिल्या 3 पहिली पंचवार्षिक योजना इथं असं लिहितोय मी. पहिली पंचवार्षिक योजना ही आपल्याला पाहायला मिळते 1951 ते 1966. दुसरी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायला मिळते दुसरी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायला मिळते 1956. 66 नाही 56 पाहिजे इथं. 56 1956 ते 1961. तिसरी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 1961 ते 1966. एक याला लागून प्रश्न जास्त विचारला जाईल कारण नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा महसूल विभागाच्या आसपास अर्थ विभाग जो आहे याच्या अधिपत्याखाली येतो, त्यामुळं याचा विशेष भर विचारला जाईल. सर्वाधिक भर जो आहे याचा भर होता कृषी क्षेत्रावर, कृषी क्षेत्राचा विकास करण्यावर. दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे त्याचा भर होता जड व मूलभूत उद्योगावर, मूलभूत उद्योग. कारण कृषी क्षेत्रानं आपली भूक भागवली, आपल्या हाताला काम देण्याचं काम दुसऱ्या पंचवार्षिक योजनेने केलं आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो उद्देश होता हे दोन्ही एकत्र करून आपल्याला कृषीचाही विकास करायचा आहे आणि त्याचबरोबर जड व मूलभूत उद्योगाचा विकास करायचा आहे. मित्रांनो इथं आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळते योजना सुट्टी. म्हणजे 3 योजना झाल्यानंतर मग वार्षिक योजना आल्या, सरकार बदललं आणि यांनी पंचवार्षिक 5 वर्षाचं नियोजनाच्या ऐवजी म्हणले एका वर्षाचं आपण नियोजन करू. 3 वार्षिक योजना आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. 1, 2, 3 पहा 3 वार्षिक योजना. पहिली वार्षिक योजना ही होती 1966-67. दुसरी वार्षिक योजना होती 1967-68 आणि तिसरी वार्षिक योजना होती 1968-89. 68-89. मित्रांनो याचा भर जो होता या तीनही पंचवार्षिक योजनेचा भर हा स्वावलंबनावर होता. स्वावलंबन ठीक आहे. चला विचारल्या जाऊ शकतो. हे संपलं, पुन्हा सरकार बदललं, पुन्हा चौथी पंचवार्षिक योजना आली. इथं मी 4 लिहितोय. चौथी आणि 5वी सोबतच आली. इथं मी लिहितोय चौथी पंचवार्षिक योजना आणि 5वी पंचवार्षिक योजना. इथून पुढे कंटिन्यू. याला योजना सुट्टीचा कालावधी सुद्धा म्हटलं जातं बरं का. ह्या 3 वर्षामध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की रुलिंग प्लॅनही याला म्हणू शकता. 1 वर्षाच्या योजना राबवल्या. चौथी पंचवार्षिक योजना मग 1969 ते 74 चालवण्यात आली आणि 5वी पंचवार्षिक योजना 1974 ते 75 दरम्यान चालवलेली आपल्याला पाहायला मिळते. क्लिअर येते लक्षात. आता यांचा भर जे आहे हे स्वावलंबन आणि स्थैर्यासह वाढ ही 5वी पंचवार्षिक योजना इथं IMP लिहितोय कारण या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा जो भर जो आहे हा दारिद्र्य निर्मूलनावर देण्यात आलाय. दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन हे 3 योजना झाल्यानंतर पुन्हा 2 योजना सलग झाल्या. एक मधात गॅप पडला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळते सरकती योजना. मित्रांनो 5व्या योजनेमध्येच गरिबी हटावचा नारा देण्यात आला. बघा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणत्या योजनेमध्ये गरिबी हटावचा नारा देण्यात आला. गरिबी हटावचा नारा हा 5व्या योजनेमध्ये देण्यात आला. नंतर आपल्याला पाहायला मिळतं सरकती योजना. सरकती योजनेचा जो कालावधी आहे हा 1978 ते 79. इथं मी लिहितोय सरकती. आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे कारण भरपूर कंटेंट झालं हे. 1978 ते 80च्या दरम्यान ठीक आहे. त्याच्यानंतर आली 6वी योजना आणि त्याच्यानंतर आली 7वी योजना. हे 6 आणि 7 7वी योजना. याचा कालावधी लक्षात घ्या. 2 वर्ष गेल्यानंतर मग आला परत 1980 नंतर 6वी योजना 1980 ते 85 आणि 7वी योजना जी आहे 1985
ते 90 आपल्याला पाहायला मिळते. हे दोनही योजना. काय विचारलंय? 1978 ते 91. 78 ते 91. 78 सुरू झालं हे. 78 ला होती सरकती योजना. 78-80 सरकती योजना म्हटलं जातं. या ठिकाणी योजना सुट्टी सुद्धा म्हणू शकता. नंतर मग 80 ते 85, 85 ते 90 6वी 7वी ऑप्शन क्रमांक 2 जे आहे, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं इथं बरोबर आहे. 6वी आणि 7वी योजना. मॅडम सोमवारपासून लेक्चर सुरू आहेत. मंजिरी चेतुले सोमवारपासून लेक्चर सुरू आहेत. या आठवड्यामध्ये सुट्टी होती, तशी नोटिफिकेशन आपण दिली होती. चला, समजतंय? चलायचं पुढं? समजतंय का रे? चलो फिर चलायचं पुढं. घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न तुमच्या समोर हा. कांजण्या रोग हा खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? कांजण्या रोग हा खालीलपैकी कोणत्या विषाणूमुळे होतो? वाघ मॅडम, आपले डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक आहे. ऍपच्या लिंक मध्ये जाऊन तुम्ही रेग्युलर बॅच घेऊ शकता. याच्यामध्ये डिटेल आपण घेतलेलं आहे, टॉपिक वाईज घेतलेलं आहे. घ्या. चला, जे नवीन जॉईन झालेले आहेत लेक्चरला लाईक करा. बॅच इन्फॉर्मेशन इथं नाही, तुम्ही माझा नंतर नंबर घ्या. ऍपमध्ये लिंक आहे, त्याच्यामध्ये माहिती टाका. म्हणजे ऍपच्या लिंक मध्ये चॅट बॉक्स आहे, तिथं विचारा. काही नाही, 6 महिने बॅचची व्हॅलिडिटी आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कंटेंट आहे. 80% बॅचचं रेकॉर्डेड कंटेंट पूर्ण आहे. 20% कंटेंट बाकी आहे. सध्या अल्लाउद्दीन खिलजी सुरू आहेत, म्हणजे मध्ययुगीन इतिहासामध्ये खिलजी घराणं सुरू आहे. ठीक आहे. हे खिलजी घराणं मध्ययुगीन इतिहास संपलं की लगेच विज्ञानामधला आपला रसायनशास्त्र सुरू होणार आहे. चला, जास्त वेळ तुमचा घेत नाही. या, तुम्हाला याचं उत्तर देतो. मित्रांनो, दोन महत्वाचे जे आहेत, म्हणजे रोगजंतूच्या प्रकारानुसार आपण असं म्हणूया की 4 महत्वाचे प्रकार पडतात रोगाचे. एक जीवाणूजन्य रोग, दुसरं विषाणूजन्य रोग, तिसरं कवकजन्य आणि चौथं आदिजीव. बरोबर आहे. आता त्यापैकी सर्वात जास्त जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोगावर. बॅक्टेरिया, जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियापासून होणारे रोग, जीवाणूजन्य रोग, आणि दुसरे असतात त्याला म्हटलं जातं आपण विषाणूजन्य किंवा व्हायरस पासून होणारे रोग. विषाणूजन्य, विषाणूजन्य. ठीक आहे. चला मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. तोपर्यंत मी इथं पुढे जातोय. मला सांगा, जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन जो आहे हा कधी साजरा केला जातो? चला, काही रोगाची नावं तुम्हाला देतोय आणि ते कशापासून होतात ते विचारतोय. मित्रांनो, टायफॉइड कोणत्या पद्धतीचा रोग आहे? तर टायफॉइड हा जीवाणूजन्य रोग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल जे क्षयरोग जो आहे, क्षयरोग जो आहे हा कोणत्या पद्धतीचा रोग आहे? हा जीवाणूजन्य रोग आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल कॉलरा हा कोणत्या प्रकारचा रोग आहे? हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. आणखी सर्वात महत्वाचं कुष्ठरोग हा सुद्धा जीवाणूजन्य रोग आहे. हे कोणत्या जीवाणूपासून याचा प्रसार होतो याची उत्तरं तुम्हाला माहित पाहिजे. 7 एप्रिल, राईट, जागतिक आरोग्य दिन. चला आता इकडे या, इथं नंबर टाकायचा आहे आणि उत्तर लिहायचे. टायफॉइड कोणत्या जीवाणूपासून होतो? तर टायफॉइड जे आहे हे साल्मोनेला टायफी पासून होतो. साल्मोनेला टायफी या जीवाणूपासून टायफी, टायफॉइड हा रोग होतो. क्षयरोग कोणत्या जीवाणूपासून होतो? तर क्षयरोग जो आहे हा मायक्रो बॅक्टेरियम, मायक्रो बॅक्टेरियम, मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, ट्युबरक्युली या जीवाणूपासून होतो. कॉलरा रोग कोणत्या जीवाणूपासून होतो? तर हा रोग जो आहे हा विब्रिओ कॅलरी नावाच्या जीवाणूपासून होतो. विब्रिओ कॅलरी,
विब्रिओ कॅलरी. आणि कुष्ठरोग जो आहे हा मायक्रोबॅक्टेरियम लेर्पी, मायक्रो बॅक्टेरियम, नाव लक्षात घ्या, मायक्रोबॅक्टेरियम लेर्पी या जीवाणूपासून होतो. असो, आता विषाणूजन्य, कारण कांजण्या विषाणूजन्य रोग आहे. कोणते कोणते विषाणूजन्य रोग आणि कोणत्या विषाणूपासून होतात? जसं कांजण्या विषाणूजन्य रोग आहे, कांजण्या. त्याच्यानंतर देवी रोग हा विषाणूजन्य रोग आहे, देवी रोग. त्याच्यानंतर 3 नंबर जी आपली गालफुगी आहे, गालफुगी म्हणतो, हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. त्याच्यानंतर पोलिओ आहे, हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू आहे, 4, 5. स्वाईन फ्लू हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. कोणत्या विषाणूपासून होतो असं विचारलं जाईल. शेवटचं घेतोय मी, रेबीज हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. आता याची नावं ज्याला माहिती आहेत ते टाकत चला. चला, कांजण्या, कांजण्या कोणत्या विषाणूपासून होतं? तर हा कांजण्या जे आहे हे फॅरिसेला, फॅरिसेला झुस्टर या विषाणूपासून होतं. इथं उत्तर तुमचं मिळालं, फॅरिसेला झुस्टर. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते ऑप्शन क्रमांक 1 तुमचं इथं बरोबर आहे. फॅरिसेला झुस्टर या जीवाणूपासून होता. देवी रोग हा कोणत्या जीवाणूपासून होतो? देवी रोग जो आहे हा होतो व्हेरिओला जीवाणूपासून. व्हेरिओला, व्हेरिओला, झोस्टर घ्या, झोस्टर, झोस्टर. चला, त्याच्यानंतर गालफुगी हा जो रोग आहे हा होतो मिस्को व्हायरस, सॉरी पॅरामिक्सी, बरोबर आहे, पॅरामिक्सी व्हायरस. मिस्को पासून गोवर होतो. पोलिओ हा जो आहे हा पोलिओ आपल्याला पाहायला मिळतो एंट्रो व्हायरस, एंट्रो व्हायरस, एंट्रो व्हायरस, व्हायरस. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू जो आहे हा H1N1 पासून होतो. आणि रेबीज जो आहे हा आपल्याला काय रॉडो, रॉडो व्हायरस पासून होतो, रॉडो, रॉडो व्हायरस, व्हायरस. तरी एकदा स्टार पॉइंट मी कन्फर्म आणखी करून घेतो, आठवलं की. थोडस कन्फ्युज आहे, हे स्टार असू द्या, माहित असेल तर कमेंट मध्ये सांगून टाका. ऑप्शन क्रमांक 1 कांजण्या रोग कशापासून होतो, इथं तुमचं उत्तर बरोबर आहे. चला, समजतंय? रेबडो व्हायरस, हा रेबडो व्हायरस, राईट, रेबडो व्हायरस. चलो असो, ऑप्शन क्रमांक 1 तुमचं बरोबर आहे. घ्या पुढचा प्रश्न. जिभेवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची चव नसते? जिभेवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची चव नसते? सांगा. चार, चार, चार. मित्रांनो, जीभ जी आहे, जीभ, तिला जिव्हा सुद्धा म्हटलं जातं, जिव्हा. ठीक आहे मित्रांनो, याचं कार्य काय आहे? जिभेचं कार्य, काम काय जिभेचं? हे अशा पद्धतीची जीभ आहे. एखाद्याची जीभ खूपच चलती, खूप मोठी असती असो, याचं कार्य आहे अन्नाची चव कळवणे व अन्न चावण्यासाठी, अन्न चावण्यासाठी दातांची मदत करणे. बघा, दातांची मदत. आता इथं अन्नाची चव कळण्यासाठी या जिभेवर मित्रांनो
अनेक असंख्य अशा टेस्ट बर्ड असतात. त्याला आपण मराठीमध्ये रुचिकलिका म्हणतो. असंख्य अशा रुचिकलिका असतात. आता या रुचिकलिका वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे असतात. किती टेस्ट बर्ड असतात जिभेवर? तर मित्रांनो जिभेवर आपण जर अंदाज घेतला तर 10,000 टेस्ट बर्ड असतात. टेस्ट बर्ड किती? 10,000, ज्याला रुचिकलिका आपण म्हणतो. जिभेची लांबी जर विचारली, जिभेची लांबी मित्रांनो 10 सेंटीमीटर पर्यंत असते. आणि जीभ जी आहे जिभेला हाड नसतं, ही पूर्णपणे स्नायूंची बनलेली असते. पूर्णपणे स्नायूंची बनलेली असते. ठीक आहे, याला हाड नसतं. लोक म्हणतात ना तुझ्या काही जिभेला हाड, तर हाड नसतं. आता पुढे चला. जिभेवर ज्या टेस्ट बर्ड आहेत त्या अशा पद्धतीनं अरेंज झालेल्या असतात. त्या अशा पद्धतीनं. ठीक आहे, ही जीभ आहे. जिभेवरच्या ह्या टेस्ट बर्ड आहेत सगळ्या. जिभेच्या सर्वात टोकाकडे आपण जर आलो तर जिभेच्या सर्वात टोकावर मित्रांनो गोड चव असते. कोणती चव असते? गोड चव असते. जिभेच्या या बाजूला इथे खारट चव असते आणि इथे सुद्धा खारट चव असते. खारट. त्याच्यानंतर खारटच्या बाजूला पाठीमागे इथे आंबट चव असते. आंबट. आणि इथे सुद्धा आंबट चव असते. आंबट. आणि ते सुद्धा आंबट. आणि जिभेचा हा जो भाग आहे या भागामध्ये मित्रांनो कडू चव असते. कडू. या भागामध्ये कोणत्याही पद्धतीच्या टेस्ट बर्ड नसतात, म्हणजे यांना कुठलीही चव नाही. मित्रांनो लक्षात घ्या, या ऑप्शन पैकी आंबट, खारट, गोड सुद्धा आहे, मात्र तिखट प्रकारची चव जी आहे ही जिभेला नसते. ऑप्शन क्रमांक 4 तुमचं बरोबर. आणखी एक तुम्ही ऑब्झर्वेशन करा. गरम जेवण खात असताना आपल्याला म्हणजे टेस्ट का लागते? गरम गरम तुम्हाला खायला भरपूर जणांना लगेच तव्यावरची पोळीच भरपूर जण म्हणतात टाक. कशामुळे तव्यावरची पोळी जास्त चविष्ट लागते किंवा कशामुळे गरम अन्न जास्त चविष्ट लागतं? कारण गरम खाल्ल्यानंतर ह्या टेस्ट बर्ड जे आहेत ह्या टेस्ट बर्ड थोड्याशा स्मूथ होतात आणि चहू बाजूची चव एकत्र मिक्स होऊन आपल्या जिभेला पोहोचते. म्हणून आपण म्हणतो गरम खाल्ल्यानंतर मला चांगलं लागतंय, गरम आपल्याला टेस्टी लागते. याचं कारण हे. चला, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे 4 या ठिकाणी बरोबर आहे. चला याचं पुढं. चला घ्या पुढचा प्रश्न. रक्तामध्ये, आता हे सायन्सचा आला, सायन्सचा आणखी पुढच्या याच्यामध्ये घेऊ आपण. पुढचा प्रश्न हा घेऊ. विकार विलसित हा जो ग्रंथ आहे, हा विकार विलसित ग्रंथ कोणी लिहिला? विकार विलसित. सायन्स याच्यामुळे की 2 सायन्सचे झालेत. पुढचा हाच प्रश्न पुढच्या सिरीज मध्ये घेऊया आपण. विकार विलसित हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला? 2 झाले ना, याच्या अगोदर सुद्धा सायन्सचा झालता. हा सायन्सचाच आहे ना. सायन्सचे 2 झाले. थोडस इतिहासाकडे वळूया मित्रांनो. हे पुढच्या याच्यामध्ये घेऊ हा प्रश्न, काय हरकत नाही. विकार विलसित हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहित होण्या अगोदर, म्हणजे अगोदर सांगतो मग त्याचं एक्सप्लेनेशन देतो. उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. यांच्याबद्दल कोणत्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात? मित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर यांचा जो जन्म आहे, हा जन्म आपल्याला पाहायला मिळतो तो 14 जुलै 1856 चा. कुठे झाला यांचा जन्म? यांचा जन्म जो आहे हा टेंभू या ठिकाणी झाला, कराड जिल्ह्यामध्ये. गोपाळ गणेश आगरकर पत्रकार, समाज सुधारक आपल्याला पाहायला मिळतात. परीक्षेला प्रश्न विचारला जातो, पुढील पैकी कोणते विधान हे गोपाळ गणेश आगरकर यांच्या बद्दल योग्य आहे, योग्य नाही, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1980 ला मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूल जी आहे, न्यू इंग्लिश स्कूल जी आहे ही स्थापन केली. आता याच्यामध्ये एकट्यानेच केली का? नाही. याच्यामध्ये यांना सहकार्य लाभलं ते म्हणजे लोकमान्य टिळक यांचं, आणि दुसरं सहकार्य लागलं यांना ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकराचं. विष्णू शास्त्री चिपळूणकर बघा, यांच्या सहकार्याने 1980 ला न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना यांनी केलेली पाहायला मिळते.
त्याच्यानंतर मित्रांनो 1880 ला बरं का. त्याच्यानंतर 1881 ला केसरी आणि मराठा हे जे दोन वृत्तपत्र आहेत, त्यापैकी केसरी वृत्तपत्र याचे हे संपादक राहिले. हे मराठीमधून होतं आणि मराठा जे वृत्तपत्र आहे हे याचे संपादक लोकमान्य टिळक होते आणि ते इंग्लिश मधून होतं. त्याच्यानंतर मित्रांनो त्याचा यांनी 1987 ला राजीनामा दिला. 1887 ला राजीनामा दिला आणि 1888 ला याच्यावर सुद्धा प्रश्न जास्त विचारला जातो बरं का. IMP एक स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं ज्याचं नाव आहे सुधारक. सुधारक वृत्तपत्र जे आहे हे सुरू केलं वृत्तपत्र. पुढे मित्रांनो हे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य सुद्धा राहिले 1892 ते 95 मध्ये. हे फर्ग्युसन कॉलेज जे आहे, फर्ग्युसन कॉलेज शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, याचे प्राचार्य म्हणून सुद्धा राहिले. मित्रांनो त्यांना काही त्यांच्या लेखाबद्दल अटक करण्यात आली होती. त्यांनी त्या ठिकाणी एक ग्रंथ लिहिला. ग्रंथाचं नाव आहे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हा कोणाचा ग्रंथ आहे? याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. याबरोबर आणखी कोणते कोणते ग्रंथ आहेत? विकार विलसित हा यांचाच ग्रंथ आहे, विकार विलसित. आणखी त्याच्यानंतर तुम्हाला यांचा गुलामगिरीचे शस्त्र हा एक ग्रंथ पाहायला मिळेल. गुलामगिरीचे शस्त्र. त्याच्यानंतर वाक्यमीमांसा नावाचं एक ग्रंथ आहे. वाक्य मीमांसा. ठीक आहे, चलो. मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गोपाळ गणेश आगरकर. राईट. जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे हे सुधारक, हे समाज सुधारक आहेत. जिवंतपणी. शाबास. याला म्हणायचं कमेंट, आणि कमेंट बॉक्स याच्यासाठीच असतो. स्वतःची प्रेतयात्रा किंवा अंत्ययात्रा आपण म्हणू पाहणारे हे समाज सुधारक. चला घेऊया शेवटचा प्रश्न. चला 300 पर्यंत लाईक आपल्या लेक्चर संपण्या अगोदर 300च्या पुढे गेल्या पाहिजे, कारण आता खूप वेळ झालं, 1 तास होऊन गेले. हा चला. कोण आहे हे? प्रसाद. काय सुरू आहे रे तुझं? काय वर काय सुरू आहे? 1 मिनिट. धन्यवाद कुणाल. चला योग्य जोड्या लावा. एकीकडे तुम्हाला जिल्हा दिलेला आहे, दुसरीकडे किल्ला. जिल्हे किल्ले, किल्ले जिल्हे दिलेले. हे पाहण्यासाठी या प्रश्नाच्या उत्तर अगोदर महाराष्ट्रातले काही महत्वाचे किल्ले तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. ही पीपीटी तर मी अवेलेबल तुम्हाला करून देणारच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. महाराष्ट्रातील किल्ल्याचे एक महत्वाचे आणखी 2 प्रकार पडतात. एक जलदुर्ग आणि दुसरा आपण म्हणूया म्हणजे पाण्यातले, आणि दुसरे जमिनीवरील किल्ले. ते याच्यामध्ये लक्षात घ्या. खांदेरी, उंदेरी, जंजिरा, कासा, त्याच्यानंतर सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, हे सगळे आपल्याला जलदुर्ग पाहायला मिळतात. काही महत्वाचे किल्ले जे परीक्षाभिमुख महत्वाचे, हे मी तुम्हाला इथं रिवाइज करतो 1-2 मिनिटात. कानावर पडू द्या, स्किप करू नका, आणि त्या प्रश्नाचं आपण उत्तर शोधूया. मित्रांनो, अर्नाळा किल्ला म्हटलं तर पालघरला, आणि कर्नाळा म्हटलं तर रायगडला. वसई, अर्नाळा, पालघर. रायगडमध्ये कर्नाळा, प्रबळगड, सरसगड, लिंगाणा, सुधागड. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये जयगड, रत्नगड, सुवर्णदुर्ग. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये विजयदुर्ग, सिंधुदुर्ग. हे सागरी किल्ले, समुद्री किल्ले आहेत. त्याच्यानंतर पन्हाळा आहे, विशाळगड आहे. इथं जंजिरा सुद्धा आहे बरं का. सातारा जिल्ह्यामध्ये पन्हाळा आहे, विशाळगड आहे. इथं रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा. पुढे चला. इथं या तुम्ही उत्तरेला सातारा जिल्ह्यामध्ये, हे कोल्हापूर मधले, हे कोल्हापूरमध्ये पन्हाळा आहे, विशाळगड आहे. आता या साताऱ्यामध्ये प्रतापगड आहे, मकरंदगड आहे, सज्जनगड आहे, वसंतगड आहे, वासोटा आहे. या पुण्यामध्ये
सिंहगड आहे, पुरंदर आहे, शिवनेरी आहे, लोहगड आहे, राजमाची आहे, राजगड आहे, तोरणा आहे. चला अहिल्यानगरमध्ये हरिश्चंद्रगड आहे, रतनगड आहे, बहादूरगड आहे, खर्डा आहे. त्याच्यानंतर या कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी आहे, साल्हेर मुल्हार आहे आणि अंकाई टंकाई आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये या दौलताबाद आहे. परोळा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. थाळनेर आहे धुळे जिल्ह्यामध्ये. इथं या तुम्ही धारूर आणि धर्मापुरी आहे बीड जिल्ह्यामध्ये. नळदुर्ग आपल्याला पाहायला मिळतो कुठे धाराशिव उस्मानाबाद मध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा आहे, अकलूज आहे, अक्कलकोट आहे. त्याच्यानंतर पुढे या नरनाळा म्हटलं की आपल्याला अकोला आठवला पाहिजे. अचलपूर म्हटलं तर अमरावती जिल्हा आठवला पाहिजे. रामटेक नगरधन नागपूर जिल्ह्यामध्ये. पवनी भंडारा जिल्ह्यामध्ये. वैरागड टिपागड गडचिरोली जिल्ह्यामध्ये. भद्रावती भांदक चांदागड हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. या इथं एक एक उत्तर आपण पाहूया. सिंधुदुर्ग जे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जर आलो सिंधुदुर्ग सांगली धाराशिव रायगड. आता धाराशिवचं तर नळदुर्ग आपल्याला माहित आहे. सी च एक असणारे दोन पर्याय आहेत. एक कटलं आणि चार कटलं. मच्छिंद्रगड आपण पाहिलाय कुठं बघा बरं. मच्छिंद्रगड इथं पाहिलाय कुठं सातारा जिल्ह्यामध्ये. कुठे सज्जनगड वासोटा. मकरंद. बर आणखी पुढे जाऊया. आणखी काय सापड तुम्हाला अवचितगड. अवचितगडचा भाग आपण पाहिलेला आहे या इथं कुठे सज्जनगड प्रताप सरस लिंगाणा प्रबळ. अच्छा याच्यामध्ये ऍड नाही आहेत ते. हे किल्ले तुम्ही ऍड करू शकता. इथं या धाराशिव मध्ये आपल्याला पाहायला मिळतो नळदुर्ग. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग आणि रायगड. रायगड जिल्ह्यामध्ये आपण जर आलो इथं दिले रायगडमध्ये आहेत का काही इथले त्याच्यानुसार आपण जाऊ. कर्नाळा प्रबळगड सरसगड लिंगाणा सुधागड आहे का याच्यात नाहीये. नाही हे पगड नाही प्रबळगड इथं पाहिजे होतं ऑप्शन 3. त्याच्यानंतर इथं किती या डी च 3 आहे. डी च 4 अवचितगड. ऑप्शन क्रमांक सॉरी डी च काहीतरी मिस्टेक झाली याच्यामध्ये. सी च 1 इथं आहे. सी च 1 इथं आहे. त्याच्यानंतर सांगली हे चुकलेलं इथं बरं का. त्याच्यानंतर हा 4 ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. हे चुकीचं आहे. ठीक आहे चलो. हा प्रिंट मिस्टेक आहे ते. प्रिंट मिस्टेक आहेत काही. ठीक आहे चलो. तर या ठिकाणी मित्रांनो आज आपण इथं थांबूया. तर राहिलेला भाग आपण पुढच्या सेशन मध्ये कव्हर करू.